स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि जे प्रश्न तुम्हाला रिझल्ट काढून देतात ते प्रश्न असतात डोक्याला ताप देणारे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोक्याला ताप देणारे जे कोणते प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता आणि प्रश्न ते तुमच्या डोळ्यासमोर येते तर तुम्हाला ते प्रश्न सोडवता येत नाही, घाम फुटतो. मग अशा वेळेस तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. जसं की पोलीस भरतीचा विचार केला तर तुम्ही विचार करा, आता 14 मार्च पासून तुमचे पेपर सुरू होणार असा ऑफिशियल लेटर आलेला आहे. विविध जिल्हे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असो, परंतु प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला ते सोडवता आला पाहिजे. मग तलाठी, वनरक्षक, सरळ सेवा, MPSC, TET, शिक्षक भरती अशा विविध पदांकरिता हे जे गणित आहे खूप महत्वाचे गणित आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काळजी करू नका. हे प्रश्न आपण फक्त 2 सेकंदात सोडवणार आहोत. अशा ट्रिक तुम्हाला अनलॉक करून देईल की तुम्ही कधी पाहिल्याच नसतील. संपूर्ण व्हिडिओ बघा. डेली लेक्चर राहते आपलं संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला लेक्चर पाहायचं आहे. बघा तर मग पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा. पहिला प्रश्न, 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व समविषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? एवढा खतरनाक प्रश्न आहे. सोपाच, परंतु सोडवता येत नाही. जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पटकन आन्सर द्या. कशा पद्धतीने सोडवायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. शॉर्ट जर कळालं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा, वेळ कमी आहे म्हणून शॉर्ट मध्ये सांगतो. कसं सोडवणार आहात? 100 पासून तर सर्व समसंख्या आणि विषम संख्या त्या बेरजेतील फरक. कधी बेरीज करायची, कधी बेरजी दोन्हीची म्हणजे विषम संख्याची बेरीज करायची, समसंख्याची बेरीज करायची, नंतर उत्तर काढायचं. ते करायचं नाही आपल्याला. शॉर्टकट मध्ये सांगतो. एवढ्या प्रश्नाला तुम्ही फक्त 2 सेकंदात कसे सोडवणार चेक करा. 100 हे पूर्ण संख्या आहे, त्याच्यातून आपण 25 वजा करणार. ओके, उरले किती? 75 उरलेले आहेत. इथं 75 उरले विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचं. किती प्लस करायचे? 1. इथं झाले टोटल 76. ओके, आता या 76ला नेहमी 2 ने भागायचा, कारण समविषम संख्याचा फरक कितीचा असतो? 2चा असतो. तर तुम्ही जर याला भागलं तर सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बे 3 6 उरला 1, बे 8 16, 38 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा किती सेकंदात आपण या प्रश्नाला सहज सोडवलेला आहे, एकदम शॉर्टकट पद्धतीनं. जर तुम्ही असं बेरीज करून वजाबाकी केली असती, फरक काढण्यासाठी तुम्हाला बघा खूप मोठी स्टेप लागली असती, तुम्हाला वेळ जास्त लागला असता. पण आपण काय केलेलं आहे, जेवढ्या संख्या आहे त्याच्यातून 25 वजा केले. जे बी वजाबाकी आले त्याच्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचा आणि संख्येच्या फरकाने भागायचं. समविषम संख्येचा फरक 2चा असतो, तर हे लक्षात ठेवायचा. 2 न भागला आपण. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. या प्रश्नाला सोडून दाखवायचा तुम्हाला चॅलेंज आहे. लवकर सोडवायचा. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहे कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न सोडवता आला पाहिजे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. सर्व मुलांच्या वयाची सरासरी किती आहे? 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी आहे 12 वर्ष व उरलेल्या 16 मुलांच्या वयाची सरासरी म्हणजे उरलेल्या मुलांची सरासरी आहे 16 वर्ष. तर वर्गात एकूण मुले किती? बघा, एकूण सरासरी किती आहे? बघा काय म्हटलेलं आहे, सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष. 15 एक समजा याला. ओके, आता 15 मुलांच्या वयाची सरासरी, 15 मुलं आहे त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 12 वर्ष आहे. या पद्धतीने मांडायचं आपल्याला. प्लस त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, इथं 15 मुलं काढले आपण. एकूण मुलं आहे त्याच्यातून 15 मुलं काढले. किती मुलं आहे एकूण माहित नाही. वजा 15 मुलं काढा आणि त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 16 वर्ष आहे. हे अशा पद्धतीने आपण मांडून घेतलं. बघा एकदा मी तुम्हाला परत समजून सांगतो. हा समीकरणात मांडावं लागते. हे एकूण सरासरी आहे. ओके, एकूण मुलांची सरासरी. त्यापैकी 15 मुलाच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे. प्लसचं चिन्ह दिलं आपण. आता काय करणार इथं, तर एकूण मुलं माहित नाही आपल्याला, एकूण मुलं काढायची आहे. हे घेतले एकूण मुलं आपण.
त्याच्यातून 15 मुलाची आपल्याला माहित आहे म्हणून वजाबाकी 15 आणि हे 16 केले. आता काय करणार समजून घ्या, हे 15x ॲज इट इज येईल. ओके, 12 गुणिला 15 करा, 12 पंच 30, 12 पंच 60ची शून्य, सॉरी 60ची शून्य हातच्याले 6, 12 एक 12, 12 आणि 6 18, 180 प्लस. आता इथून गुणाकार करतो आपण ज्या वेळेस, तर 16 एक 16x वजा 15 गुणिला 16 जर केले आपण तर 16 पंच 80 शी शून्य हातच्या आले 8, 16 एक 16 आणि 8 24, 240 हे झाले. ओके, अशा पद्धतीनं आपण या संख्येनं या मधल्या संख्येला दोन्ही संख्येला गुणलं. ओके, आता उरणार काय बघा, इथं आपण 15x तर ॲज इट इजच घेणार, समजलं. त्यानंतर बघा हे जे x आहे समजून घ्या, आता डायरेक्टली एक स्टेप कमी करू शकतो आपण. 15x आणि 16x याच्यातला फरक जे आहे 1x चा येतो, शॉर्टकट करा, 1x चा येतो. आणि 240 मधून 180 गेले, किती राहिले तर 60 राहिले. म्हणजेच टोटल विद्यार्थी किती, तर x बरोबर 60, म्हणजे किती विद्यार्थी आहे टोटल, 60 विद्यार्थी आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए, कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवू शकतो. समोर जाऊया. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने एकमेकांशी सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता. एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला तर सोडवायचा आहे. प्रश्न अवघड बी आहे, समोर सोडवता येते, पण याला शॉर्टकटमध्ये कसं सोडवायचं, हे 105 गुणिला नेहमी 2 करायचं, किती येते तर 210. 210 नंतरची वर्गसंख्या, नंतरची वर्गसंख्या, वर्ग संख्येचं मूळ घ्यायचं. वर्गसंख्या कोणत्या, नंतरची 225 आहे, त्याचं मूळ आपल्याला घ्यायचं, वर्गमूळ 15 आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 15. ओके, समोर जाऊया, समोरचा प्रश्न सोडूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची ऍड येणार आहे. वनरक्षकसाठी तुम्ही तयारी करत असाल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपल्याजवळ बॅचेस अवेलेबल आहे. सोबत ऑफलाईन तयारी करायची असेल तर ऑफलाईनचे बॅचेस बी आपल्याजवळ अवेलेबल आहे. ही बॅच सुरू होणार आहे 1 मार्च 2026 पासून. व्हॅलिडिटी असेल तुम्हाला 1 वर्ष या बॅचची. ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे. फी असेल 999 रुपये. संपूर्ण विषय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते शिकणार, अंकगणित, संपूर्ण ट्रिक्स. अरे बरेचसे सांगत आहे की अंकगणित नसते, परंतु अंकगणिताशिवाय आपल्याला बरीचशी बुद्धिमत्ता येत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये अंकगणित एक एक्स्ट्राचा सब्जेक्ट टाकलेला आहे. बुद्धिमत्ता बी पाहणार आपण, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. तर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोअरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. कोणताही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर त्यासाठी संपर्क साधण्यासाठी माझा नंबर देतो, 90 11 37 38 82 हा माझा नंबर आहे. कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, बघा समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, क्रमशः 21 पासून ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. बघा सूत्र काय आहे, तर पहिली संख्या 21 प्लस शेवटची संख्या 50. एकूण संख्या आपल्याला माहित नाही, मग एकूण संख्या काढायच्या कशा. हे एकूण संख्या इथं राहते, कशा काढायच्या, तर 50 मधून नेहमी पहिली संख्या वजा करायची आहे, शेवटमधून एक पहिली संख्या वजा करायची आहे. तर इथं किती उरलेत, तर 9 उरलेत. हातच्या इथं उरले 29. 29 मध्ये प्लस 1 टाका, टोटल झाले 30 संख्या. किती संख्या झाल्या, 30 संख्या झाल्या. एकूण संख्या झाले 30 भागीला 2. आता बेरीज करणार आपण आतमधली. ही झाली 71 बेरीज गुणिला 30 छेदात 2. 2 ने भागा, इथं भागलं तर 15 उरलेत. ओके, आता 15 न गुणायचं आहे आपल्याला. 15 1 15शी 5 हातच्या आला 1. 15 साती 105 आणि 1 106. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय 1065 असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेलं आहे, तर 5वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्येचा परत प्रश्न विचारलेला आहे.
कसं सोडवणार आहोत ते सोडवायचं आहे. बघा काय करणार, 78 नंतर म्हटलेलं आहे 78 गुणीला 2 करणार नेहमी. 78 दोन्ही 156 होतात. ओके 156 होतात. त्याच्या नंतरची वर्गसंख्या कोणती आहे, तर याच्या नंतरची वर्गसंख्या आहे बघा, अगोदरची वर्गसंख्या पाहिजे, याच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे 144. तिचं मूळ आहे 12 प्लस 7 करा, कारण 7वी विचारलेली आहे 7. हे टोटल झाले 19. 19 गुणीला 20 करा भागीला 2. ओके 19 गुणीला 20 भागीला 2. अगोदरची वर्गसंख्या पाहिजे आपल्याला, ही तिचं मूळ घेतलं आपण 12. त्याच्यानंतरची संख्या नंतर म्हटल्यावर इथं काय केलं आपण, प्लस केलं, हे आले 19. 19 गुणीला 20 असते बघा, बेद आहे 20. 19 10 190. 190 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. समोरचा प्रश्न पाहूया. आता समोरचा प्रश्न काय म्हणते बघा विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न आहे. 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. समसंख्या आणि विषम संख्याच्या बेरजेतील फरक जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही 2 सेकंदात काढू शकता. बघा सर्वप्रथम तुम्हाला पहिली समसंख्या आणि विषम संख्या माहीत असायला आवश्यक आहे. बघा समसंख्या जर विचार केला आपण 2 अंकी समसंख्येचा, तर पहिली समसंख्या आहे 10 आणि शेवटची आहे 98. ओके 98 हे असे 2 संख्या आहेत, समजलं. त्याच्यानंतर पहिली समसंख्या विषम संख्या आहे, विषम 2 अंकी जर विचार करतो म्हटलं तर 11 आहे. आणि शेवटची कोणती आहे, शेवटची 99 आहे. ओके आता जर तुम्हाला याच्यातील फरक काढायला सांगितला, त्यांच्या बेरजेतील फरक काढायला सांगितला, तर आपण पहिलंच उदाहरण पाहिलं होतं, म्हणजेच 10 आणि 99 फरक काढायला सांगितला आपण. 10 मधून 99 मधून 10 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने काढा. म्हणजेच 99 10 ते 99 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व समविषम संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न तयार होत होतो. इथं आपण काय करणार, वजाबाकी करणार. मी तुम्हाला शॉर्टकट सांगत आहे, बेरीज ते असे या पद्धतीने काढू नका, या शॉर्टकट पद्धतीने काढा. 9 इथं राहिले 8, यामध्ये नेहमी 1 प्लस करत असतो. हे केले 90 आपण. या 90ला भागणार नेहमी कितीने, 2 ने, कारण फरक कितीचा असतो, 2चा असतो, म्हणून याला भागलं तर उरले किती 45. 45 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही घाबरायचं नाही, या पद्धतीनं सोडवायचं आहे. ओके बघा समोरचा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे आवश्यक नाही. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही असं म्हणायचं आहे. तर या प्रश्नाला थोडंसं फिरवलं, शब्दांनी फिरवलेलं आहे, तरी या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता. त्यासाठी तुम्हाला वर्ग आणि वर्गमुळाच्या ट्रिक्स माहीत असणं आवश्यक आहे. मग बघा काय करायचं आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की जर एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक येत असतील तर ती कधीच पूर्ण वर्गसंख्या नसते. एकक स्थानी 2 3 7 8 आहे का, नाही. मग इथं वेगवेगळ्या संख्या आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 5 आलेली आहे. 5 आली म्हणजे इथं 25 यायलाच पाहिजे. म्हणजे पहिलंच ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 25 शेवटी असायलाच पाहिजे जर 5 आला तर एकक स्थानी. म्हणजे आपल्याला बाकी चेक करायचं कामच नाही पडलं. या प्रश्नाचं उत्तर आहे किती, तर ऑप्शन क्रमांक ए हे वर्ग संख्या नाही. 95 कधीच येत नाही, आले तर 25 येईल. 5 जर एकक स्थानी असेल तर येऊ शकते. ओके चला समोर जाऊया. बघा काय म्हटलं, हा प्रश्न दिलेला आहे. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा 42 मीटर आहे, एकूण मीटर किती आहे 42. तुकडे किती होतील बघा, 6 ठिकाणी कापल्यावर 7 तुकडे होतात. तुकडे किती, तुकडे 7 होतात, म्हणून 7 न भागणार. 7 1 7 7 सकम 42. 7 ठिकाणी आपल्याला त्याला कापावी लागेल. ओके कापली तर 6 मीटर लांबीचा निघेल. ओके जेवढ्या मीटर लांबीचा निघेल, समजलं. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे. 9वा प्रश्न काय म्हटलं, 36 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 36 ने भाग जाणारी संख्या, त्यासाठी कसोट्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. मग 36 ची कसोटी काय आहे, 9 आणि 4. 9 आणि 4 ने भाग जाणारी संख्या.
मग 4ने भाग जाणारी संख्या कोणती असते? शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इथं सर्वच अंकाला जात आहे भाग 7ने, 4ने तर जात आहे. मग 4ने जात आहे, सर्वच अंकाला जात आहे 4ने भाग, कारण 28ला 4ने जाते, 24ला जाते, 32ला जाते आणि 96ला 4ने भाग जातो. मग चेक काय करायचं? 9ची कसोटी. 9ची कसोटी काय? सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो. जनरल गोष्ट आहे, आपण जर कोणाची बेरीज केली 8 आणि 7 15, 15 आणि 3 15 आणि 3 किती व्हावं लागले तर 18, 18 आणि 2 20, 20 आणि 8 28. याला जाणार का? 28ला नाही जाणार. मग चेक करा इथं 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 14 आणि 4 18, 18ला 9ने भाग जातो. बरोबर आहे. एकदा परत चेक करूया आपण. 7 + 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, म्हणजे याला 36ने भाग जातो. ही संख्या आहे ती ऑप्शन क्रमांक बी. ओके, समजलं? अशा पद्धतीने याला सोडवायचं होतं. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली 1 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. व्हॅलिडिटी याची 1 वर्षच आहे. सिंपल आहे की आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय शिकणार आहोत? अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण. बॅच तुम्हाला 999 रुपयाला ही मिळणार आहे. तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायची किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आणि आपल्या तयारीला सुरुवात करायची आहे. कोणताही प्रॉब्लेम येत असल्यास मी नंबर दिलाय, त्याच्यावर संपर्क साधायचा आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न काय आहे? ताशी सरासरी 40 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. जर ताशी 35 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी वेळेपेक्षा 15 मिनिट उशिरा पोहोचते, तर तिने एकूण किती अंतर कापायचे होते? तिने एकूण किती अंतर कापलं? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सिंपल गोष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. वरी काय घ्यायचं? आपल्याला फरक घ्यायचा आहे. छेदात काय घ्यायचा? दोघांचा गुणाकार. दोघांचा गुणाकार. आता गुणाकार घेतला आपण. सर्वात महत्वाची गोष्ट काय हे समजून घ्या की जर 15 मिनिटं 60 मिनिटापैकी ती 15 मिनिटं उशिरा पोहोचत असेल तर याचा रेशो काढा. 15 × 15, 15 × 60 म्हणजे 1/1 काय 4 हे तिचा रेशो येईल. आता लक्षात घ्या काय करायचं आहे? वरी फरक कशाचा घ्यायचा आहे तर ताशी वेगांचा. 40 - 35 छेदात गुणाकार करा. 40 × 35. ओके, जर याचा फरक घेतो म्हटलं आपण तर 5चा फरक येणार विद्यार्थी मित्रांनो. इथं छेदात गुणाकार करतो म्हटलं तर 0 0 4 5 20 0 हातच्याले 2 4 3 12 2 14 1400 बरोबर 1/4 या पद्धतीने आपण केलं. ओके, आता काय करणार? तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे तिरपा गुणाकारात बघा 1400 वर जातील. ओके, आणि छेदात काय येईल? 5 × 4 5 × 4 5 × 20 केलं तरी चालते. सरळ आपण 5 × 20 लिहून टाकू इथं. ओके, समजण्यासाठी 5 × 20 0 कटला 0 कटला 2 × 2 2 7 14 हा 0 कट केला इथं लिहिला म्हणजे फायनल उत्तर आपलं आलं 70. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 10 उदाहरणं पाहिले, खूप महत्वाचे उदाहरणं पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. डेली 7 वाजता आपण लेक्चर घेत असतो आणि तुम्ही डेली लेक्चर पाहता. जर तुम्हाला ऍप्लिकेशनमधून बॅच पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आपली बॅच घेऊन तुम्ही यशाच्या प्रवासाला सुरुवात करून घ्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.